नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। देऊळघाट जवळ फर्निचर दुकानावर बुलढाणा वन विभागाची धाड। 1,50,00,000चा मुद्देमाल जप्त। सागवन तस्करामध्ये भीतीचे वातावरण। बुलढाणा तालुक्यात अनेक ठिकाणी फर्निचर दुकाना सुरू असून काही जण अवैधपणे सागवनचा फर्निचर तयार करून विक्री करीत आहे। देऊळघाट येथे आज 4 फेब्रुवारी रोजी बुलढाणा वन विभागाच्या पथकाने धाड टाकून विनापरवानगी कापलेला सागवन व रंधा मशीन असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील सागवान तस्करामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे। बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांना माहिती मिळाली की बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरातील बिरसिंहपूर रोडवर रमेश नाना बोराळे वय 62 वर्ष यांनी अवैध साग लाकडाची साठवणूक करून फर्निचर दुकानाजवळ लपवून ठेवले आहे। माहिती मिळाल्यावरून बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी तात्काळ घटनास्थळी पथक रवाना केले असता त्या ठिकाणी एक रंधा मशीन, गोल साग लाकडे, चौरस लाकडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत अंदाजे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फर्निचर दुकान मालक रमेश बोराळे विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक कुमार एस.बी. कराड, वनरक्षक समाधान झोटे, चालक संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, पवन वाघ, दीपक सोनवणे, रवींद्र तायडे यांनी पार पाडली।